आज 18 जानेवारी एम.जी. रामचंद्रन यांची जयंती आहे. यांच्याबद्दल आपण 2-3 गोष्टी राजकारण आणि राज्यघटनेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जाणून घेणं अत्यावश्यक आहे. कारण यासाठी की तामिळनाडूचे मुख्यमंत्री असताना तामिळनाडूचा प्रादेशिकता वाद थोडासा बाजूला सारत संघराज्याबद्दलचे चांगले विचार त्यांचे आजही आदर्शवत आहेत. त्यांनी मांडलेला विचार असा होता की भारतात संघराज्य पद्धती आहे आणि केंद्राने राज्याच्या अंतर्गत कारभारामध्ये अधिक हस्तक्षेप करू नये. त्याचबरोबर केंद्रामध्ये चालू असलेल्या राष्ट्रीय पक्षांचा प्रभाव हा थोडासा कमी करून प्रादेशिक पक्षाचा प्रभाव राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर वाढला पाहिजे असा त्यांचा विचार होता. आणि त्यामध्ये सहकारी संघराज्यवादावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. त्याशिवाय भारतीय संघराज्याचा विकास आणि विस्तार होणार नाही आणि म्हणून संघ आणि राज्यात सहकार्याची भूमिका असावी. मतभेद असले तरी घटनेच्या मर्यादेच्या आत राहून संवाद समन्वय महत्वाचा आहे. त्यातूनच सहकार्याचा संघराज्यवाद अंमलात येऊ शकतो. हे विचार आजही प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी आणि राष्ट्रीय पक्षाची थोडीशी भूमिका कमी करत सहकार्याच्या संघराज्याचा विस्तार करण्यासाठी अति महत्वाचे विषय आणि विचार म्हणून रामचंद्रन यांच्या विचाराकडे राजकारणात खूप जास्त विशेष महत्व आहे.